जेव्हापासून कालचा एपिसोड झाला बिग बॉसचा आणि ज्या प्रकारे हातापाई झालेली आहे, ज्या प्रकारे मारहाण झालेली आहे आणि बिग बॉसच्या हाऊसमध्ये मारहाणी होणे, फिजिकल होणे, एकमेकांना मारणे, हिंसावादी वृत्ती असणे हे कधीही खपून घेत जात नाही. कारण की बिग बॉसचा हा कॉन्ट्रॅक्ट असते आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलेलं असते की एकामेकाला तुम्ही हात उचलाल तर तुम्हाला घराबाहेर काढण्यात येईल वगैरे म्हणून. आणि सर्वात मोठा मुद्दा बिग बॉसच्या हाऊसमध्ये हाच आहे की कितीही काय झालं, कितीही अग्रेशन आलं, कितीही गुस्सा आलं, कितीही काही झालं, तरीही तुम्ही एकामेकाला फिजिकली टच करू शकत नाही. एकामेकाला फिजिकली मारहाण करू शकत नाही. तुमच्या गुस्स्यावर तुम्हाला कंट्रोल व्हावा लागतो. नाहीतर तुम्हाला त्याच वेळेमध्ये घराच्या बाहेर बिग बॉसच्या हाऊसमध्ये बाहेर काढण्यात येईल. आणि म्हणूनच सर्व कंटेस्टंट स्वतःच्या गुस्स्यावर, स्वतःच्या रागावर कंट्रोल करतात, की आम्हाला तेवढा आमचा गुस्सा किंवा आमचा अग्रेशन तेवढ्यावर नाही गेल्या पाहिजे, की आम्ही दुसऱ्या लोकांना मारहाण करून दुसऱ्यांच्या लोकांवर अंगावर जाऊन आणि फिजिकल फाईट होईल. म्हणून हे सर्वच लोक ह्या गोष्टीची काळजी घेतात. परंतु बिग बॉसच्या हाऊसमध्ये विशालने काल गुस्से आणि राग्यामध्ये डायरेक्ट राकेशच्या अंगावर उडी घेतली आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली. 2 महिन्या मागील झालं तर दिव्या शिंदे नावाचे कंटेस्टंट होती, तिला सुद्धा तिने धमकी दिलं किंवा तिचे जे शब्द होते ते खूप आक्रमक होते, खूप हिंसावादी होते. आणि ह्या हिंसाला, ह्या आक्रमती जो पण असे असते ना, गुस्सा, अग्रेशन, ह्या शब्दांना किंवा जी धमकी असते, ह्या धमकीला बिग बॉस हाऊस मध्ये जागा नाहीये. म्हणून तिला शोच्या बाहेर काढलं. खूप साऱ्या गोष्टी कॉन्ट्रोवर्सी झालेल्या होत्या, कारण की धमकी दिलं म्हणून काढलं. परंतु मला सांगा, ते जो विशाल आहे, विशालने एका माणसाला फिजिकली अट्रॅक्ट केलं, फिजिकली मारहाण केली, फिजिकली त्याला हे अटॅक केलं. त्या गोष्टीला बिग बॉस कसे काय खपवू शकतात? आणि त्याला फक्त एकच शिक्षा दिली की तो आता पूर्ण सीझनभर नॉमिनेशन मध्ये असणार. आता मला सांगा, बिग बॉस सीझन आता फिनाले पर्यंत आलेला आहे. आता 2-3 हफ्तेच राहिले आहेत. 2-3 हप्त्यामध्ये फिनाले सुरू होईल आणि नॉमिनेशनचा काय आहे, तो नॉमिनेशन मध्ये असला आणि नसला तरी काही फरक पडत नाही. लोक त्याला वाचवणारच आहे. आणि ही ही कोणती शिक्षा आहे की एखादा माणूस जो सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्ट मध्ये हायलाइट केलेली गोष्ट असते की कितीही काही झालं तरी तुम्ही फिजिकली कोणाला अटॅक करू शकत नाही, फिजिकली मारू शकत नाही आणि ते बिग बॉस हाऊस मध्ये खपवून घेणार जाणार नाही. तरीही तुम्ही त्या व्यक्तीला सूट देता, त्या व्यक्तीला फक्त नॉमिनेशन मध्ये घातला, त्या व्यक्तीला फक्त ही शिक्षा दिला की तो कधीही कॅप्टन बनणार नाही. तुम्ही आता फक्त फिनालेच येणार आहे. आता तुम्हाला कोणचा कॅप्टन, कोणचा नॉमिनेशन, आता सय्यद हे फायनलिस्टची आहे आणि त्याला फक्त ही शिक्षा दिला. आणि एवढेच बिग बॉस आहे, इक्वॅलिटी, एवढे त्यांचे मॉरल्स, एवढे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट, एवढे त्यांचे एक एक गोष्ट पालन करतात. तर जेव्हा दिव्या शिंदेने धमकी दिली म्हणून तिला घराच्या बाहेर काढलं, तिनं मारहाण सुद्धा नाही केली होती, तिची वृत्ती काही खूप अग्रेसिव्ह नव्हती, तिनं काही असं अटॅक केलं नव्हतं, तिनं काही खूप काही केलं नव्हतं आणि काही ती तलवारनं मारहाण करणार नव्हती, ह्या सर्व गोष्टी काही होणार नव्हत्या. तरीही त्या मुलीला घराच्या बाहेर काढला, तरी तिला शोच्या बाहेर काढला. परंतु तीच जे विशाल आहे, त्या विशालनं 2x% गोष्ट केलं नाही. त्याला धमकी न देता डायरेक्ट त्या माणसावर अटॅक केलं नाही. तुम्ही त्याला घरामध्ये ठेवलेला आहे. ह्या सर्व गोष्टीवर महाराष्ट्र संतापलेला आहे. खूप लोकांच्या फक्त व्हॉट्सअपवर बघा किंवा सोशल मीडियावर बघा किंवा ट्विटर, इंस्टाग्रामवर, युट्यूबवर प्रत्येक जागी फक्त एकच गोष्ट किंवा मागणी चाललेली आहे की बिग बॉसने विशालला घराच्या बाहेर काढणे. आजचा एपिसोड बघत असाल ना, तर आजच्या एपिसोडमध्ये सागर आणि विशाल डिस्कशन करत असतात. त्यावर सागर म्हणते की चांगलं झालं तुझ्या नॉमिनेशन मधूनच खपून गेलं, किंवा असं ना, थोडंसं असं असते ना, मिठ्ठी झाली तुझ्या नॉमिनेशन मधून त्यांनी खपून टाकलं वगैरे म्हणून. त्यावर विशाल म्हणते की हो बरं झालं, नाही तर मला घराबाहेर वगैरे जायचं नव्हतं. म्हणजे त्यातले जे कंटेस्टंट होते, जे सर्व प्रत्येक जे कंटेस्टंट होते, त्या सर्वांना माहित होता की हा खूप फिजिकली कृती आहे, हे फिजिकली अटॅक आहे, फिजिकली फाईट आहे. ह्या कारणामुळे आपण घराच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतो. आणि हे विशालला सुद्धा माहित होतं, ह्या सर्वच कंटेस्टंटला माहित होतं. तरीही सुद्धा हे बिग बॉसचे मेकर्स त्याला हाऊसमध्ये ठेवलेले आहेत. आणि ह्या सर्वच गोष्टीवर महाराष्ट्र संतापलेला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांना हेच वाटत आहे की विशालला तुम्ही घराबाहेर काढा. तुम्हाला एवढे तुमचे कॉन्ट्रॅक्ट, तुमचे मॉरल्स, तुमचे प्रिन्सिपल, तुम्हाला बिग बॉस हाऊसमध्ये काय केले पाहिजे, बिग बॉस हाऊसमध्ये काय नाही केले पाहिजे, ह्या सर्व गोष्टीवर तुमचे एवढे कडक म्हणजे नियम असतात, एवढे कडक कडक तुम्ही ह्या पास्टमध्ये, लाईफमध्ये किंवा पास्ट बिग बॉस हाऊसमध्ये जे लोक बाहेर धमकी दिले म्हणून बाहेर गेले त्यांच्यासाठी तुम्ही एवढे कडक नियम लावलेले आहेत. परंतु एखादा कंटेस्टंट फिजिकली एका माणसाला अटॅक करते तर तुम्ही फक्त त्याला नॉमिनेशन मध्ये घालता, हे किती चुकीचं आहे. धाळशे ही मराठी बिग बॉसची पहिली विजेता होती. तिने आपला संताप व्यक्त केला नाही इंस्टाग्रामवर की 25 जेव्हा विशाल आहे, विशाल हा 25 वर्षाच्या मुलीला पटवायला जातो नॅशनल टेलिव्हिजन, ते चुकीचं नाहीये का? किंवा तुम्ही बघाल मागच्या एपिसोडमध्ये, खूप स्टार्टिंगच्या एपिसोडले, तेव्हा ती तन्वी म्हणते की मी 25 वर्षाची आहे. तेव्हा अनुश्री आणि विशाल बसलेला असतो आणि विशाल म्हणतो अरे हे 25 वर्षाची वाटत नाही, हे खोटं बोलत आहे. किंवा राकेश बद्दल नेहमी विशाल पर्सनल बोलताना दिसलाय की हा पर्सनल, याचा डिवोर्स काय, याचा रिलेशनशिप काय, हा गेम मध्ये काय खेळत, याचे बाकीचे रिलेशनशिप काय, त्याच्याबद्दल एज बद्दल तो सुद्धा बोललेला आहे. ह्या विशालची एज
बद्दल हा एवढा पर्सनल का घेत आहे? कारण की विशाल हा आपल्या एज बद्दल खोटं बोलते की तो 50-40 वर्षाचा आहे म्हणून. कारण की त्याची एज खूप आहे आणि त्याच्या एज बद्दल बोललं गेलं त्याला एवढा काही त्रास झालेला आहे. कारण की तो एज बद्दल जो बोलते ना, तो विशाल सुद्धा दुसऱ्यांच्या लोकांवर किंवा तन्वीबद्दल म्हणा, राकेशबद्दल म्हणा, त्यांच्या पर्सनल गोष्टी किंवा एजबद्दल तो स्वतः बोलते. तर ह्याच्या एजबद्दल बोललं गेलं तर ह्याला एवढी मिरची का बरं लागली वगैरे म्हणून. आणि 25 पेक्षा लहान वर्षाच्या मुलींना हा नॅशनल टेलिव्हिजनवर पटवायला जाते, तेव्हा कुठं मॉरल जातात, की बॉस मी मराठीची कंटेस्टंट सुद्धा होती. तिने सुद्धा संताप व्यक्त केला नाही, की हा नेहमी बिग बॉस हाऊसमध्ये काय चाललेलं आहे? बिग बॉस हाऊसमध्ये किती पार्शियालिटी चालू आहे, की एखादा कंटेस्टंटसाठी चुकीचा वागला म्हणून त्याला घराच्या बाहेर काढता आणि एखादा कंटेस्टंट फिजिकली फाईट होत आहे, फिजिकली मारहाण करत आहे, तरी तुम्ही त्याला घरामध्ये ठेवता. मतलब एखादा मुलगा आहे, तो फिजिकली ह्या माणसाला मारत आहे, तर हा शांत बसेल का? हा आपल्या बचावासाठी काही करणार नाही का? हा तर सुद्धा केला, तर मग तुम्ही म्हणता, की तुम्ही दोघांनी इक्वल फाईट केलाय, म्हणून आम्ही तुम्हाला नॉमिनेशनमध्ये घालत आहोत. हे किती चुकीचं आहे. जो इंसान कृती करत आहे, जो ॲक्शन करत आहे, जो प्रतिक्रिया देत आहे, जो तुम्हाला मारत आहे, तो व्यक्ती शांत कसा बसणार? अशी रुपाली म्हणते, की रुपालीने जो राकेश आहे, राकेश हा खूप समजदार आहे, खूप जेंटलमॅन आहे, खूप चांगल्या रीतीने गेम खेळले. परंतु विशालला प्लीज बिग बॉस हाऊसचे मेकर्स जे आहेत, बिग बॉसला हे करत आहेत, रिक्वेस्ट करत आहे, की तुम्ही विशालला घराबाहेर काढा. कारण की विशालने जे कृती केलं नाही, ते खूप चुकीचं आहे. कारण की एका मुला फिजिकल तुम्ही अटॅक करता आणि तुम्ही एक्स्पेक्ट करता, की हा मुलगा शांत बसेल आणि चूप राहील, तर असं होणार नाही. म्हणून बिग बॉसने हा बायस डिसिजन घेतलेला आहे. तर राकेश बापटची ह्यावर जे फॅमिली आहे, फॅमिलीचा खूप गुस्सा आलेला आहे. अख्खा त्यांनी पूर्ण नोटीस पाठवलाय बिग बॉसच्या मेकर्सना, बिग बॉसच्या हाऊसला आणि त्यांनी त्या नोटीसमध्ये हे सुद्धा लिहिलेले आहे, की आम्ही आपल्या भावाला चांगल्या शोमध्ये पाठवलेला आहे. हा अख्खा महाराष्ट्र शो बघते आणि आम्ही जेव्हा ते एपिसोड बघितलं, तर आम्हाला खूप संताप झाला, की ज्या प्रकारे आमचा भाऊ अनसेफ आहे त्या शोमध्ये किंवा आमच्या भावाला असे वगैरे कृत्य होऊ शकतात किंवा रितेश देशमुख हे कौटुंबिक शो आहे किंवा होस्ट पण खूप छान आहेत. म्हणून आम्ही आपल्या भावाला त्या शोमध्ये पाठवलं. त्या शोमध्ये त्याची काळजी घेतली. त्या शोमध्ये आम्ही रोज बघतो आणि शोमध्ये त्याच्यावर कोणी फिजिकली हार्म होत आहे, फिजिकली हर्ट होत आहे आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असते. तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या असतात ना, त्यामुळेच आम्ही सेफ रीतीने आपल्या भावाला पाठवलं गेलं होतं बिग बॉस हाऊसमध्ये. परंतु त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असतं, की फिजिकल फाईट झाली तर तुम्ही त्याला घराच्या बाहेर काढाल. परंतु तुम्ही आपल्या दाव्यावर, आपल्या नियमावर का बरं खरे उतरत नाही आहात? मग आम्ही तुमच्या शोवर किंवा तुमच्या ह्या पूर्ण जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवून, की आमच्या एखादा सदस्य, आमच्या घरातला एखादा व्यक्ती शोमध्ये चाललेला आहे, तो सेफ आहे की अनसेफ आहे म्हणून. एवढा नॅशनल टेलिव्हिजनवर एवढा मारहाणी होत आहे. तुम्ही सुद्धा टीव्हीमध्ये सुद्धा दाखवता. अख्खा महाराष्ट्र बघत आहे आणि तरी सुद्धा तुम्ही विशालला फक्त नॉमिनेशनची शिक्षा दिली. हे किती चुकीचं आहे वगैरे म्हणून. त्याच्या पूर्ण फॅमिलीने नोटीस पाठवलेला आहे. त्याची जी बहीण आहे ते विशालला तिने कॉमेंट सुद्धा केलं नाही, की तुला 1 किलो मी बदाम पाठवते. म्हणजे तुला लक्षात राहील, की तू स्वतः काय बोलत आहेस, तू स्वतः काय गोष्टी करत आहेस, स्वतः वाईट लोकांबद्दल काय-काय वाईट बोलत आहेस आणि काय ॲलिगेशन म्हणून त्या राकेशला लावत आहेस आणि काय ॲलिगेशन म्हणून आणि काय अग्रेशन तू त्याच्या मारायला धावलेला आहेस. ह्या सर्व गोष्टीबद्दल खूप संताप दर्शवत आहेत लोक आणि लिटरली हे खूप मला असं वाटतं, की बिग बॉसने यावर कडक निर्णय घेतला असता. बिग बॉसने त्याला घराच्या बाहेर काढला असता, तर समजलं असता, की बिग बॉसचे मेकर्स, बिग बॉसचे जे रूल्स आहेत, बिग बॉसचे जे प्रिन्सिपल आहेत, ते खरंच मतलब जपण्यालायक आहे. ते खरंच नियम म्हणजे नियम असतात. एखादा व्यक्ती फिजिकल झाला तर त्याला घराच्या बाहेर काढणे म्हणजे काढणे. मग ते राखी सावंत असो, की विशाल असो किंवा कोणताही मोठा व्यक्ती असो, कोणीही असला तरी त्याच्यासमोर हे खपवून घेण्यात जाणार नाही. ते त्याला त्या गोष्टीला म्हणतात नियम. नियम हे कशासाठी असतात, की नियमला पाळण्यासाठी हे नियम बनलेले असतात. परंतु तुम्ही नियम न पाळता लोकांना मारहाण, फिजिकल करता आणि तुम्ही त्या शोमध्ये ठेवता. ते किती चुकीचं आहे. त्याची फॅमिली म्हणा, खूप सारे कंटेस्टंट म्हणा, एक्स कंटेस्टंट म्हणा, अख्खा महाराष्ट्र संताप दर्शवत आहे. मग आम्ही बिग बॉस शोवर कसा विश्वास ठेवून? बिग बॉस हा बायस्ड आहे. बिग बॉस लिटरली हा बायस्डच आहे. एखादा मुलगा फाईट करत आहे, फिजिकली होत आहे, तुम्ही त्याला घरामध्ये ठेवता, टास्क कंटिन्यू करता, जसं कधी काही झालंच नाही, काही होणारच नाही. मतलब बिग बॉस हिंदीमध्ये तुम्ही बघाल ना, तर कोणी फिजिकल फाईट केल्यानं त्याला घराच्या बाहेर काढतात. भाऊच्या धक्क्यावर किंवा वीकेंडच्या वारबद्दल डिस्कशन होते. काय कृती झाली, कसं काय झालं, त्याच्यानंतर निर्णय लागतात. परंतु ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर त्याला घरामध्ये ठेवत सुद्धा नाही हिंदी बिग बॉसमध्ये आणि मराठी बिग बॉसमध्ये काय चाललेलं आहे? एका लोकांसाठी एका मुलीने धमकी दिली म्हणून तिला घराच्या बाहेर आणि एक मुलगा फिजिकली मारहाण करते, तर त्याला तुम्ही घराच्या अंदर ठेवता. मतलब लिटरली ह्या सर्व गोष्टी बायस्ड आहेत. बिग बॉस फक्त स्वतःच्या मजेसाठी, स्वतःच्या टी-आर-पीसाठी किंवा कोणासाठी मी काय करीन, कोणासाठी मग हा हितचंद होईल, ह्या सर्व गोष्टी स्वतःच्या मॅनिप्युलेटिंगनुसार खेळत आहे. हा पूर्ण बाह्य शो वाटत आहे आणि बाह्य रीतीने हा होत आहे. लिटरली फिजिकल फाईट कोणत्याही शोमध्ये अलाव नाही आहे आणि हा सर्वात मोठा रूल आहे आणि ब्रेक झालेला आहे. तरी सुद्धा विशाल त्या घरामध्ये काय करत आहे, हे लोकांना संताप आलेला आहे आणि त्याच्या फॅमिलीला सुद्धा राग आलेला आहे.
आहे. तर आता भाऊच्या धक्क्यामध्ये काय निर्णय लागते किंवा भाऊ काय बोलतात ह्या गोष्टीवर ते पाहायला खूप मजा येईल आणि खूप मजा येईल म्हणजे आपल्याला समजेल की काय ह्याच्यावर निर्णय आहे किंवा काय गोष्टी वगैरे आहेत म्हणून. परंतु लिटरली फिजिकल फाईट अलाउ नसूनही विशाल हा घरामध्ये आहे. किती संतापवाली गोष्ट आहे आणि किती बायस्ड गोष्ट आहे. ह्या सर्व मुद्द्यावर तुमचे काय मत आहे? तुम्हाला काय वाटते ह्या गोष्टीबद्दल? प्लीज नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.